हॅलो फ्रेंड्स, आज आपण इडली, खोबऱ्याची चटणी आणि रेस्टॉरंट स्टाईल सांबर पाहणार आहोत। तर चला पाहूया पहिले सांबर कसं बनवायचं। तर सांबरसाठी लागणारे साहित्य, तर मी ही तूर डाळ पहिल्यांदा 2 वेळा स्वच्छ धुवून 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। 2 मीडियम कांदे, 2 शेंगा, शेवग्याच्या शेंगा ज्या मी अशा पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत, 1 गाजर, 1 वांगे, पंपकिन, थोडेसे पंपकिनचे पीस आणि 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि असे अर्धा कांदा मी असा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। गूळ, हिरव्या मिरच्या, सुकी मिरची, कढीपत्ता आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हिंग, चिंचेचा पल घेतलेला आहे। पहिल्यांदा आपण डाळ शिजवून घेऊया। कुकरमध्ये डाळ टाकून घेऊयात। थोडंसं पाणी, हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेऊया। आता आपण सांबरला फोडणी देऊ। 2 मोठे चमचे तेल टाकूया। त्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मेथीचे दाणे, 2 सुक्या मिरच्या आणि 1 बारीक कट केलेली मिरची टाकूया। कढीपत्ता, हिंग आणि हे 2 मिनिटं परतून घेऊया। आता लांब कट केलेला कांदा टाकूया आणि कांदा 2 मिनिटं चांगला परतून घेऊया। कांदा लालसर झाला की यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो 2 मिनिटं परतून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। लक्षात ठेवायचं, आपण आधी पण डाळ शिजवताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे मिठाचं प्रमाण यूज करा इथे। आता टोमॅटो चांगला मऊ झाला की त्यामध्ये बाकीच्या आपण राहिलेल्या भाज्या टाकूया। पंपकिनचे तुकडे टाकून घेऊ, वांग, गाजर, शेवग्याच्या शेंगा आणि ह्या चांगल्या 2 मिनिटं परतून घेऊयात। आता यामध्ये हळद, धनेपूड 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि सांबर मसाला 2 चमचे हे चांगलं परतून घेऊ। हे मसाले चांगले कोट झाले पाहिजे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून 2 मिनिटं ह्याला आपण परतून घेऊ आणि एक झाकण ठेवू। 5 मिनिटानंतर एक चांगली उकळी आली की आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकूया। ह्याने चांगला आंबट चव येते आणि आता हा जो स्क्वेअर शेपमध्ये आपण कांदा कट केला आहे तो आता या स्टेजला टाकून घेऊयात आणि गुळाने थोडासा आंबट गोड चव येते सांबरला। आता डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे, आपण ही चांगली घोटून घेऊयात। जास्त पण बारीक नाही करायची। यामध्ये आपण ही डाळ ओतून घेऊ आणि एक उकळी आली डाळीला की वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता हे आपलं सांबर रेडी आहे। आता आपण खोबऱ्याची चटणी बनवूया। इथं मी सुकं खोबरं यूज केलेलं आहे, हिरव्या मिरच्या, डाळ, चिंच आणि कढीपत्ता। पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेऊया। खोबरं बारीक झालं की यामध्ये हिरवी मिरची, डाळ, कढीपत्ता, साखर चवीनुसार आणि मीठ चवीनुसार टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकून हे चांगलं बारीक करून घेऊया। आता ही आपली चटणी रेडी आहे। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवे तशी ठेवू शकता। आता मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मेथीचे दाणे, मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे। ही फोडणी रेडी आहे। आता ही आपण चटणीवर टाकून घेऊया आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी रेडी आहे। आता इडलीसाठी मी
3 कप तांदूळ, 1 कप पोहे, 1 चमचा मेथीचे दाणे हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये पाणी ओतून भिजत ठेवलेली आहे। यामध्ये मी 1 कप उडद डाळ घेतलेली आहे, 1 वेळा धुवून हे स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। 8 ते 9 तास हे भिजत ठेवलेलं आहे। त्यानंतर मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि 1 रात्र पूर्ण फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं। आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे इडलीचं बॅटर रेडी आहे। त्या इडलीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे आणि ते आता आपण गरम करून घेणार आहे। लिंबूमुळे जास्त भांडं काळं होत नाही, त्यामुळे मी लिंबूचा वापर केलेला आहे। आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया, जेणेकरून इडली चिकटणार नाही आणि इझिली आपल्याला काढता येईल। आता यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊयात। आणि हे अशा प्रकारे यामध्ये ठेवून घेऊ। 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया बारीक गॅसवर। 5 ते 10 मिनिटानंतर आपली इडली रेडी आहे। गॅस बंद करून थोडी इडली थंड झाली की आपण चमच्याच्या साहाय्याने ही अशी काढून घेऊयात। तेल लावल्यामुळे इडली इझिली निघत आहे आणि किती मऊसूत इडली झालेली आहे ते तुम्ही बघू शकता। आता आपण सर्व करू। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की मी जे नेक्स्ट व्हिडिओ टाकेल ते तुम्ही पाहू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।